हॅलो स्टुडंट, आज मी तुम्हाला सांगणार आहे इंग्रजीचा प्राण कोणता आहे, म्हणजेच इंग्रजीचा ऑक्सिजन कोणता आहे, ज्या ऑक्सिजनवर आपण जगत असतो. इंग्रजी सुद्धा अशाच ऑक्सिजनवर अवलंबून आहे. तो ऑक्सिजन कोणता, तो इंग्रजीचा प्राण आपल्याला वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी आणि बोलण्यासाठी कसा उपयोगी होणार आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. आजचा व्हिडिओ जो आहे तो इंग्रजी वाचनासाठी, इंग्रजी लिहायला येण्यासाठी आणि इंग्रजी बोलण्यासाठी कशा पद्धतीने उपयुक्त होणार आहे, या तीनही गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. सो मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. चला तर जास्त वेळ न घालवता आपण पाहणार आहोत आजच्या ह्या इंग्रजीचा प्राण नेमका कोणता आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी कसा होणार आहे. इव्हन अगदी ग्रामर साठी सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. चला, पाहिल्यानंतर कदाचित समोर पाहिल्यावर वाटेल तुम्हाला की हे तर आपण पाहिलेलं आहे, आपल्याला हे माहिती आहे, परंतु याचा उपयोग हा वाचन, लिखाण आणि बोलण्यासाठी कसा होऊ शकतो हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर बघूया. सो सी स्टुडंट, काय आहे आणि कोणता आहे इंग्रजीचा प्राण. सो पहा, इंग्रजीचा आपला प्राण आहे आणि तो म्हणजे वर्ब. ओके, स्पेशली जो आपण मेन वर्ब पाहणार आहोत, सो त्याला आपण ऍक्शन वर्ड्स म्हणतो. त्या ऍक्शन्स आणि त्याचा उपयोग आपल्याला इंग्रजी वाचनासाठी, लिखाणासाठी वगैरे सगळ्या गोष्टींसाठी कसा होऊ शकतो ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. बघा, मेन वर्ब म्हणजे काय असतं, तर मेन वर्ब म्हणजेच ऍक्शन वर्ड्स असतात. हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे जसं की बघा, कुठली ऍक्शन चालू आहे, कुठली तरी एखादी ऍक्शन वाक्यामध्ये असते. असे खूप कमी वाक्य असतात की ज्याच्यामध्ये ऍक्शन नसते. खूप सारे कमी वाक्य आहेत तसे, परंतु जवळपास 90-95% वाक्य अशी आहेत की ज्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचा वर्ब असतो, म्हणजे कुठली तरी ऍक्शन असते. फॉर एक्झाम्पल, मी आता तुम्हाला शिकवते आहे, सो शिकवणे, टीच ही ऍक्शन आहे. मी तुमच्याशी बोलते आहे, सो बोलणं, स्पीक, टॉक हे सर्व ऍक्शन वर्ड्स आहेत. तुम्ही पाहत आहात, सो पाहणे, वॉच हे पण ऍक्शन वर्ड आहे. मग ह्या सगळ्या रीड, राईट, जम्प, वॉक, ट्राय, क्राय हे जे सर्व आहेत, दीज आर ऑल शोइंग ऍक्शन्स. हे सर्व ऍक्शन दाखवत असतात. सो ह्या सर्व ऍक्शनचा आपण कशा पद्धतीने उपयोग करून घेणार आहोत, या तीनही गोष्टी करून घेण्यासाठी चला आपण बघूया. सो सी हिअर, मी तुम्हाला इथे काही वर्ब दाखवलेले आहेत. बघा, जसं की तुम्हाला इथे एक वर्ब दिसणार आहे आणि तो दाखवलेला आहे मी प्ले. प्ले. आता हा जो वर्ब असतो, ह्या प्रत्येक वर्बचे आपल्याला 5 महत्त्वाचे फॉर्म असतात. आता हे कसं वाचायचं आणि कसं लिहायचं हे तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला हे वाचन, लिखाण आणि बोलण्यासाठी म्हणजे स्पोकन साठी सुद्धा याचा तुम्हाला फायदा होणार आहे. सो पहा, प्ले हा जो आहे तो असणार आहे वर्बचा फर्स्ट फॉर्म. प्ले हा ईडी लागलेला दिसेल, हा आहे आपला सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म. त्यानंतर हा जो मेन वर्ब आहे, याला जर आपण आयएनजी लावलं तर हा आपला बनतो वर्बचा फोर्थ फॉर्म. या रूट वर्डलाच, प्ले या शब्दाला आपण यस किंवा ईएस जर लावलं तर हा आपला फॉर्म बनत असतो वर्बचा 5वा फॉर्म. ओके, सो आता हे कसं आणि केव्हा होत असतं, तर बघा, हे सर्व जे आहे याला आपण म्हणतो रेग्युलर वर्ब्स. सो हे आहेत सगळे आपले रेग्युलर वर्ब्स. त्याला आपण नियमित वर्ब्स म्हणतो किंवा याला तुम्ही वीक वर्ब सुद्धा म्हणता, रेग्युलर वर्ब्स. आता याला रेग्युलर का म्हटलं जातं, तर तुम्ही पाहिलं की सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म जर ईडी लागून होत असेल, डी किंवा ईडी लागून होत असेल तर त्यावेळेस त्याला रेग्युलर वर्ब म्हटलं जातं. जसं की पहा, मग आता हे कसे वाचायचे, याचे 3 फॉर्म कसे वाचायचे आहेत आपण तेही आपण पाहूया, म्हणजे तुम्हाला रीडिंग हा भाग क्लिअर होणार आहे. त्याचबरोबर रायटिंग हा भाग पण तुमचा पक्का होणार आहे. कसं ते पहा, मी तुम्हाला सर्वच भाग यात सांगणार आहे. सो खेळणे, मी काही मराठी अर्थ पण लिहिलेले आहेत काही वर्बचे. सो बघा, प्ले. आता प्लेचे फॉर्म मी इथे दाखवले तुम्हाला, मग कसं रीड करणार आहात तुम्ही. प्ले, प्लेड, प्लेड, प्लेइंग, प्लेज. ओके, प्ले, प्लेड, प्लेड, प्लेइंग, प्लेज. या पद्धतीने
पद्धतीने रीड करायचं आहे त्याच पद्धतीने हा प्ले झाला. आता आस्क असणार आहे. सो आस्क, आस्क्ड, आस्क्ड, आस्किंग, आस्क्स, आस्क्स या पद्धतीने. भाजणे म्हणजे बेक शब्द आला. आता बघा इथे शेवटी ई आहे. जर शेवटी ई असेल तर सिंपली डी लावायचं आहे. जर वर्बच्या शेवटी ई असेल तर फक्त डी लावायचं आहे, लक्षात ठेवा. सो बेक, बेक्ड, बेक्ड, बेकिंग अँड बेक्स, बेक्स. ओके. नेक्स्ट आहे बाउन्स, बाउन्स्ड, बाउन्स्ड, बाउन्सिंग, बाउन्स, बाउन्सेस. ओके. सो या पद्धतीने बाउन्स, लुक, लुक्ड, लुक्ड, लुकिंग, लुक्स. याच मेथडने खाली जे सर्व आपण वर्ब दिलेले आहेत, इथे मी असे भरपूर वर्ब दाखवले, तुमच्या लक्षात येईल. याचं कारण असं आहे की 90% वर्ब जे आहेत ते रेग्युलर वर्ब्स आहेत. लक्षात घ्या, 90% वर्ब्स. आणि आपण जेवढे वाक्य बोलत असतो तेवढ्या वाक्यांमध्ये आपण वर्बचा वापर करत असतो. बहुतेक सगळ्या वाक्यांमध्ये हा कुठला ना कुठला तरी वर्ब असतो, मेन वर्ब असतो. ओके. सो कधी कधी हेल्पिंग वर्ब मेन वर्ब म्हणून ऍक्ट होतात, त्यावेळेस ते सिंपल सेंटेन्सेस असतात आणि तेही आपण या अगोदर पाहिलेले आहे. परंतु इथे आपण ऍक्शन वर्डचाच आपण विचार करतोय, मेन वर्बचा, जे की ऍक्शन दाखवतात. ओके. सो हे ऍक्शन दाखवणारे वर्ब जास्तीत जास्त 90% वर्ब हे रेग्युलर वर्ब आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे भरपूर असा भाग असा आहे की ज्याच्यामुळे हे जर फॉर्म कशा पद्धतीने वाचायचे हे तुम्ही जर शिकलात तर बघा आता ह्याच्यामधनं वाक्य कसे बनणार आहेत, याच्याच मदतीने वाक्य बनतात. जसं की बघा, सिंपल प्रेझेंटचं वाक्य असेल तर मी म्हणेल आय प्ले, वी प्ले, यू प्ले, दे प्ले. सो बघा किती वाक्य तयार झाले आपले सिंपल प्रेझेंटचे. किंवा आपण ही सी इट जर असेल तर ही प्लेज, सी प्लेज, इट प्लेज, राम प्लेज, सीता प्लेज. ओके. सो या पद्धतीने आपण प्लेज हा फॉर्म वापरत असतो. सो मेनी सेंटेन्सेस, जेवढे मी सेंटेन्सेस तुम्हाला सांगते आहे तेवढे वाक्य तयार होणार आहेत, जेणेकरून तुमचा रायटिंगचा भाग पण पक्का होणार आहे. आणि तेच वाक्य तुम्ही जर अनेक सब्जेक्ट घेऊन म्हणले एका वर्बचे तर तुम्हाला त्याचा स्पोकन साठी सुद्धा फायदा होणार आहे. सो बघा कशा पद्धतीने अजून वाक्य ह्याचे तयार होऊ शकतात. मी सिंपल प्रेझेंटचे वाक्य सांगितले V1 V5 घेऊन. तुम्ही जर सिंपल पास्टचे वाक्य केले तरी सुद्धा या पद्धतीने करू शकता. आय प्लेड, यू प्लेड, वी प्लेड, दे प्लेड. ओके. सो आई, यू, वी, दे, आई, यू, वी, दे या सब्जेक्टच्या सहाय्याने सुद्धा V2 फॉर्म घेऊन तुम्ही 4 वाक्य बनवू शकता. त्याच्यानंतर ही ट्रिक लक्षात घ्या, म्हणजे ही, सी, इट. सो ही प्लेड, सी प्लेज, इट प्लेड. ओके. सो एक्झाम्पल म्हणून काही सिंग्युलर नाउन पण तुम्ही इथं घेऊ शकता, जसं की शैलजा सेड और शैलजा प्लेड. ओके. तशा पद्धतीने कुठलंही सिंग्युलर नाउन तुम्ही वापरू शकता. सो या पद्धतीने अनेक सेंटेन्सेस तयार होतील. वर्बचा थर्ड फॉर्म घेऊन सुद्धा आपण अनेक वाक्य करू शकतो, जसं की आय हॅव प्लेड, यू हॅव प्लेड, वी हॅव प्लेड, दे हॅव प्लेड, ही हॅज प्लेड, सी हॅज प्लेड, इट हॅज प्लेड, राम हॅज प्लेड. ओके. याच पद्धतीनं जर टू हॅव चे रूप घेतले त्यापुढे जर वर्बचा थर्ड फॉर्म घेतला तर यू कॅन मेक सो मेनी सेंटेन्सेस. आता प्लेइंग हा वर्ब आहे, याच्यासोबत जर तुम्ही टू बीचे वर्ब घेतले आणि त्यानंतर जर वर्बचा फोर्थ फॉर्म वापरला तरी सुद्धा पुष्कळ वाक्य तयार होतात, जसं की आय एम प्लेइंग. ओके. आय एम प्लेइंग, यू आर प्लेइंग, वी आर प्लेइंग, दे आर प्लेइंग. सो योग्य ते हेल्पिंग वर्ब घेऊन त्यासोबत वर्बचा फोर्थ फॉर्म वापरला की अनेक वाक्य तयार होतात. सो या पद्धतीनं हे वर्बचे 5 फॉर्म जर तुम्ही वापरले तर तुम्ही वाक्य तेवढेच बोलू शकणार आहात, तेवढेच लिहू शकणार आहात. आता हा भाग झाला संपूर्ण. बघा एवढे वर्ब आहेत तिथे दाखवलेले, मी काही एक्झाम्पल्स म्हणून दाखवलेत, परंतु अनेक 90% वर्ब्स असे आहेत. त्यामुळे अगदी तुम्ही एखादा प्रॉब्लेमॅटिक वाटला शब्द तर तुम्ही तिथे ईडी लावून बघू शकता की हो चला बाय चान्स. ओके. सो भरपूर असे वर्ब्स आहेत जे ईडी लागून होतात. सो तेवढ्या वर्बला तुम्ही या पद्धतीनं जर V1 V2 V5 मध्ये कन्व्हर्ट केलं आणि त्याचे जर सेंटेन्सेस तुम्ही म्हणून पाहिले तर तिथे तुम्ही भरपूर सारे वाक्य तुमचे तयार होतील. यू कॅन रीड, यू कॅन राईट, यू कॅन स्पीक इन इंग्लिश. ओके. आता हे झालं फक्त रेग्युलर वर्बच्या बाबतीमध्ये, परंतु प्रत्येक वर्ब काही असा रेग्युलर नसतो. सो अनेक असे इरेग्युलर वर्ब्स आहेत. ओके. जसं की मी इथे दाखवलेले आहेत तुम्हाला
इरेग्युलर वर्ब्स, याला इरेग्युलर का म्हणतात हे तुमच्या लक्षात येईल. हे आहेत अनियमित क्रियापदे. अनियमित, इरेग्युलर, हे नावावरूनच तुमच्या लक्षात येणार आहे. अनियमित आहेत हे. जसं की याला काहीतरी एक विशिष्ट नियम आहे. सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म हा ईडी लागून होतो. एक नियमितता आहे याच्यामध्ये. पण हे जे फॉर्म आहेत, तर असे काही फॉर्म आहेत की त्या वर्बचे 3 फॉर्म जे आहेत ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने होतात. सो ते कशा कशा पद्धतीने होतात त्याचे काही मी तुम्हाला इथे 5-6 वेगवेगळे एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत आणि तुम्हाला करण्यासाठी मी इथे भरपूर सारे शब्द दिलेले आहेत. सो प्रत्येक प्रकारांमधलं बघा, मी तुम्हाला इथे 6 प्रकार दाखवलेले आहेत. कारण हे रेग्युलर वर्ब जे आहेत यात कुठलाही एक विशिष्ट नियम नाहीये, परंतु हे 6 नियम जर तुम्ही शिकलात तर या 6 नियमांनुसार तुम्ही भरपूर सारे जे 10% रेग्युलर वर्ब्स आहेत त्यामधले भरपूर सारे वर्ब्स तुम्ही या मेथडनी त्याचे 3 फॉर्म करू शकणार आहात. 3 नाही, सॉरी, 5ही फॉर्म तुम्ही करू शकणार आहात. सो मी फक्त एक्झाम्पल म्हणून तुम्हाला हे दाखवते आणि याच्यावरचा एक स्पेशल आपला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी सगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. सो वर्बचा तो व्हिडिओ सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेल. सो तो व्हिडिओ पण जरूर पहा. त्यामध्ये सगळे वर्ब कसे लक्षात ठेवायचे याच्या मी ट्रिक्स सांगितलेले आहेत की त्याचे 3 फॉर्म, विशेषतः ह्या रेग्युलर वर्बचे हे कसे लक्षात ठेवायचे त्याच्या मी ट्रिक्स सांगितलेले आहेत. तोही जरूर व्हिडिओ पहा. आता पहा या सगळ्या वर्बचा आपल्याला कसा उपयोग होणार आहे. सी हिअर. आता इथे जर तुम्ही पाहिलं पहा, ओके. सो सी हिअर, इथे तुम्हाला काय दिसणार आहे. इथे मी वर्ब दाखवले टीच. क्लिअर. सो तुम्हाला इथे दिसतील बघा त्याचे फॉर्म. हा आहे वर्बचा फर्स्ट फॉर्म टीच, टॉट, टॉट. हा वर्बचा थर्ड फॉर्म आहे. आयएनजी लागला हा आहे फोर्थ फॉर्म. एसईएस प्रत्यय लागला हा आहे वर्बचा फिफ्थ फॉर्म. सो हे सगळे तुम्हाला कॉलम मध्ये दिसतील ते याच पद्धतीचे फॉर्म आहेत. ओके. सो हे वेगवेगळ्या पद्धतीने होतात. त्याची एक विशिष्ट मेथड आहे बघा इथे. जसं टीच, टीचचा आपल्याला ई आहे सो AUGHT मध्ये बदलतो. टॉट. आता जर वर्बचा फोर्थ फॉर्म घेताना सगळ्याच शब्दांमध्ये लक्षात येईल जो इतर रूल सांगितला मी, हा बेस वर्ड घ्यायचा आहे जशाला तसा आणि त्याला ING लावायचे. सो सगळीकडेच तुम्हाला दिसेल बेस वर्ब आहे आणि त्याला ING लावलेला आहे. आणि तशाच पद्धतीनं 5वा जो फॉर्म असतो तो हा पहिला फॉर्म घ्यायचा आहे आणि त्याला S किंवा ES प्रत्यय लावायचा आहे. ओके. सो या पद्धतीने फोर्थ आणि फिफ्थ फॉर्म तुमचे तयार होणार आहेत. प्रश्न आहे तो सेकंड आणि थर्ड फॉर्मचा. सेकंड आणि थर्ड फॉर्म आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. सो बघा इथे जर पाहिलं तुम्ही, तुम्हाला ब्लो शब्द दिसेल. ब्लो हा ओ चा फक्त सिंपली ई झालेला आहे ब्ल्यू. आणि थर्ड फॉर्म मध्ये हा पहिला ब्लो वर्ड आलेला आहे त्याला एन लागलेला आहे ब्लोन. याच मेथडनी तुम्हाला ग्रो आणि नो या शब्दाचे 3ही फॉर्म तयार करता येतील. ओके. याच सेम मेथडनी ग्रो, नो, थ्रो, हा पण इथे लिहिलेला एक्झाम्पल आहे मी थ्रो. हे 3ही शब्द तुम्ही याच पद्धतीने करू सेम करणार आहात तुम्ही. ओ जो आहे तो सिंपली पहिल्यांदा ई मध्ये बदलायचा आहे आणि थर्ड फॉर्म करत असताना तुम्हाला शेवटी एन लावायचा आहे पहिला रूट वर्ड घेऊन. ओके. सो याच मेथडनी जसं की बघा थ्रोचे मी सांगते तुम्हाला थ्रो. सो इथं होईल हा ओ आपण ई मध्ये बदलू. THRE ओ ई मध्ये बदलला आणि हा W. तसाच हा THR हा पहिला फॉर्म घ्यायचा आहे. ओके. थ्रो आणि ह्याला एन लावायचा आहे म्हणजे हा तुमचा थर्ड फॉर्म तयार होईल. सो थ्रो, थ्रू, थ्रोन, थ्रोइंग, थ्रोज अशा पद्धतीने थ्रोचे फॉर्म तयार होतील. तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे ग्रो आणि नोचे याच पद्धतीने 5 फॉर्म. ओके. सो याच पद्धतीने 5 फॉर्म करून सांगा. त्याच पद्धतीने बघा स्लीप. स्लीपचे 3 फॉर्म बघा कशा पद्धतीने होतात. सो तुम्हाला लक्षात येईल की हा एक ई जो आहे तो ड्रॉप केलेला आहे आणि शेवटी टी घेतलेला आहे. बघा हा एक ई ड्रॉप केलेला आहे SLEP इथपर्यंत स्पेलिंग. ई ड्रॉप करून लिहिलेले आहे नंतर आपण टी लावलेले आहे. सेकंड आणि थर्ड फॉर्म हा याच पद्धतीने होतो आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे आता. सो बघा स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट, स्लीपिंग, स्लीप्स या पद्धतीने फॉर्म होतील. वीक, वीकचा फॉर्म पण याच पद्धतीने होईल बघा वीक. ओके. वीप, वेप्ट, वेप्ट. सो WEPT असं फॉर्म होईल सेकंड आणि थर्ड आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे सहज करता येतील.
सो आता हे राहिलेले दोन जे फॉर्म आहेत कीप आणि क्रीप, या दोन्हीचे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा याच रूल नुसार पाचही फॉर्म कशा पद्धतीने होतात. नेक्स्ट आहे बघा से. एक एक वर्ड तुम्हाला कमीत कमी पाठ करावा लागेल. सो ए हा वाय जो आहे वाय चा आय होतो. आता ए आय आणि शेवटी डी लागतो. सेड सेड, से सेज. आता त्याच पद्धतीने पे करा, पेचा आणि लेचा. सो हे पण मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. शेवटच्या वायचा काय होईल, आय होईल आणि शेवटी काय लावावं लागेल, डी लावावं लागेल. सो याच मेथडने ले याचे पण 3 फॉर्म हे या पद्धतीने होतील. चौथा आणि पाचवा कसा करायचा मी आधीच सांगितले. त्याच पद्धतीने बघा टेकचं होईल टूक, टेकन, टेकिंग अँड टेक्स. त्याच पद्धतीने शेकचं करा. सिंगचं होत असताना इथे सुद्धा टूकचं सांगायचं राहिलं. सो टूक जो आहे तो टी डबल ओ घेऊन आपल्याला के मध्ये रूपांतर केलेलं दिसतं आणि फर्स्ट फॉर्म ऍज इट इज ठेवून याला एन लागलेलं दिसतं. याच मेथडनी शेकचं करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये आन्सर सांगा. ओके. नेक्स्ट आहे सिंग. आता हा सिंग मधला आय जो आहे तो सिम्पली ए मध्ये चेंज केलेला आहे आणि नंतर थर्ड फॉर्म करताना हा ए च्या ऐवजी हा यू मध्ये चेंज झालेला आहे. ओके. सो तुमच्या सगळ्या ह्याच्यातून लक्षात येईल पहा की जे वॉवल आहेत हे वॉवल मध्ये चेंजेस आहेत. क्लिअर. जसं ब्लो, थ्रो, ओचा ई झालेला आहे, इथं ई निघून गेलेला आहे, इथे वायचा आय झालेला आहे. सो वॉवल मध्ये चेंजेस होतात. एखादा न्यू वर्ब जर तुमच्या समोर आला आणि इरेग्युलर असेल तर तुम्हाला त्याचे 3 फॉर्म कळणं गेले तर कुठे चेंज कराल तुम्ही, वॉवल मध्ये चेंज करून मग मॉडिफाय करून पहा वर्ब तुम्ही, मग तुम्हाला नक्कीच तो जमेल. ओके. सो पहा या पद्धतीनं जर तुम्ही इरेग्युलरचा वर्बचा जर अभ्यास केला सो यू कॅन मेक सो मेनी सेंटेन्सेस. आणि याच पद्धतीनं तुम्ही हे सर्व वाक्य जे मी एवढे जरी बोर्डवर लिहिलेले तुम्ही केलेत, जे मी प्लेचे एक्झाम्पल घेऊन तुम्हाला 5ही वाक्य सांगितले, त्याच पद्धतीनं तुम्ही ते पाहून त्यानुसार सगळे जर वाक्य तुम्ही केले तर मी जसं म्हटलेलं आहे की आत्ताच तुम्ही वाचू शकणार आहात, लिहू शकणार आहात आणि बोलू शकणार आहात. अँड डेफिनेटली तुम्ही नक्की हे केलेलं असणार आहे. सो व्हिडिओ कसा वाटला आहे की नाही हा इंग्रजीचा प्राण. आणि खरंच आहे विद्यार्थ्यांनो, हे तुम्ही जर काढून घ्या बरं, हे जर वर्ब काढून घेतले वाक्यात तर काय शिल्लक राहणार आहे, नथिंग, नथिंग, झिरो. जसं की आपल्याला ऑक्सिजन जर आपला बंद केला तर आपला जीव राहत नाही, तसंच आहे हे पण. हा इंग्रजीचा प्राण आहे, त्यासाठी हा आपल्याला समजून घेत राहावा लागेल. ऑक्सिजन जसं आपल्याला नियमित आत घ्यावा लागतो तसे हे वर्ब जे आहेत ते न्यू येतील, तसे आपल्याला ते ऍब्सॉर्ब करत राहावे लागतील, आपल्याला ते शिकत राहावे लागतील, आपल्याला अपडेट राहावं लागेल. जेवढे वर्ब शिकता येतील तेवढे शिकलात तेवढं तुमचं इंग्रजी जे आहे ते व्होकॅब्स तुमचं एनरिच होणार आहे आणि तुमचं इंग्रजी पक्क होणार आहे. सो स्टुडंट, इंग्रजीचा प्राण तर तुम्हाला समजलाच असेल. आता हे सर्व वर्ब कमेंट बॉक्स मध्ये टाका. व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवा. आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक तर तुम्ही केलंच असणार आहे, नसेल केलं तर जरूर लाईक करा. आणि ज्यांना जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. याच पद्धतीनं इतर जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मी शॉर्ट मध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.